भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 18 की समाज सेविका और नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा ऐरोली तालुका अध्यक्षा एडवोकेट संध्या सावंत ने अपने जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए प्रभाग के नागरिकों के लिए शासन आपलादारी अंतर्गत मुफ्त भव्य नागरिक शिविर व रक्तदान और मुफ्त आरोग्य जांच शिविर का आयोजन किया। ऐरोली सेक्टर 5 स्थित संत सावता माली भवन में आयोजित इस सामाजिक उपक्रम में एडवोकेट संध्या सावंत के माध्यम से प्रभाग क्रमांक 18 के अंतर्गत आने वाले सेक्टर 4, 5, 6, 7, 8A, 16 और 17 के नागरिकों के लिए विशेष तौर पर मुफ्त आयुष्मान भारत जन आरोग्य कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य विषय जानकारी पत्रक, मुफ्त ज्येष्ठ नागरिक कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, उत्पन्न दाखिला, नॉन क्रीमी लेयर कार्ड, पैन कार्ड, मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना का फॉर्म भरने और वोटर्स कार्ड पंजीकरण की सुविधा निशुल्क नागरिकों को उपलब्ध करवाई गई। वहीं प्रभाग के नागरिकों के आरोग्य को सुरक्षित रखने के लिए भव्य रक्तदान शिविर के साथ ही मुफ्त आरोग्य जांच शिविर के तहत ब्लड शुगर टेस्ट, बीपी टेस्ट, मुफ्त डॉक्टरी सलाह, मुफ्त दंत चिकित्सा, बीएमआई जांच, नेत्र जांच और ईसीजी की सुविधा मुफ्त उपलब्ध करवाकर एडवोकेट संध्या सावंत ने अपनी नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन किया। इस दौरान इस शिविर को बड़ी संख्या में नागरिकों के साथ ही विशेषकर महिलाओं का उत्तम प्रतिसाद देखने को मिला। बेहद नियोजनबद्ध रूप से आयोजित इस उपक्रम में जहां शासन आपलादारी अभियान अंतर्गत मुफ्त सेवा का नागरिकों ने लाभ उठाया, वहीं कुशल डॉक्टरों की टीम की निगरानी में आयोजित मुफ्त आरोग्य जांच शिविर को भी उत्तम प्रतिसाद मिला। इस दौरान मीडिया से बात करते हुए एडवोकेट संध्या सावंत ने कहा कि उनके नेता गणेश नायक और संदीप नायक के विचारों के तहत उन्होंने अपना जन्मदिन लोक सेवा और लोक कल्याण को समर्पित किया है। आज वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे नवीन योजना आज आणलेल्या आहेत। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आदरणीय लोकनेते आमचे दादा आमदार आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष भाजपा आणि प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब आणि आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, महापौर सागरजी नाईक साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही विविध योजना, ज्येष्ठ नागरिक म्हणा, क्रीमी लेअर म्हणा, डोमिसाइल सर्टिफिकेट अशा सर्टिफिकेट्स, त्याप्रमाणे आयुष्मान भारत, आभा कार्ड, विश्वकर्मा योजना या सगळ्या योजना, त्याचप्रमाणे आता नवीन आलेली लाडकी बहीण योजना आणि इलेक्शन कार्ड, तसंच आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे तपासण्या, तसंच दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा, त्याचप्रमाणे चष्मे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांना होतोय। आपण पाहतो की आमचे आदरणीय दादा यांचं नेहमीचं म्हणणं आहे की आपण ज्यांना म्हणजे काही अडचणी असतील आपल्या समाजामध्ये, प्रभागामध्ये, तर त्या पहिल्या सोडवल्या पाहिजे। बाकी कार्यक्रम जे असतात, गटर मीटर वॉटर हे होत असतात आणि त्याच्यामध्ये काय थोडा इकडे तिकडे झालं तरी चालतं, पण ह्या ज्या समस्या रोजच्या आहेत ह्या नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या त्या आपण पहिल्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी इथे आज असं जो आयोजन केलं तर सगळे लोक एकत्र येऊन एकत्रितपणे समस्या मांडल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात। आणि आमच्या मार्गदर्शक संदीपजी भाई यांचंही हेच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, कारण सगळ्यांना त्या योजनांबद्दल माहिती नसतं। आजही पाहिलं तरी काही त्रुटी राहिलेल्या आहेत, काही लोकांचे डॉक्युमेंट राहिले आहेत, तरी सुद्धा त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की इथे ऑफिस जवळच आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत ऑफिस उघडं असतं, तर तिथे तुम्ही येऊन जे काही तुमचे आजचे काही डॉक्युमेंट राहिले असतील तर ते आणा। काही रेशन कार्ड लिंक राहिलेलं असतं, लोकांना ते माहीत नसतं, रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक राहिलेलं असतं किंवा बँकेमध्ये लिंक केलेलं नसतं तुमचे फोन नंबर, त्यामुळे मग ह्या योजनांचे जे पैसे काही जणींचे आलेले नाही तर ते यायला सुरुवात झालेली आहे। ते सगळा सोपस्कार आम्ही पार पाडलेला आहे। तर अशा प्रकारच्या योजनांचं हे आम्ही कायम आठवण ठेवतो आणि त्या योजनांचं अंमलबजावणी रोज कायम चालू असते, म्हणजे वर्षभर हे योजना चालूच असतात। तसं आता आपण पाहिलं की काही महिलांना म्हणजे विधवा महिलांना पेन्शन किंवा
एक 25,000 रुपयाची नवी मुंबई महानगरपालिका ही एक आपली आहे की ह्याच महानगरपालिकेमध्ये पतीचं निधन झालं असेल तर ताबडतोब त्यांना 25,000ची मिळते, राशी मिळते. बाकी हे जे बाहेरच्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळते की ठाणे महानगरपालिका म्हणा किंवा उरण म्हणा, अलिबाग इकडची लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, पण त्यांना नाही आहे. परंतु आपल्या इकडे असं ह्या ज्या योजना आहेत या सगळ्या आपल्या आदरणीय दादांनी ज्या योजना अंमलात आणलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना त्याचा फायदा मिळतो. आणि ह्या सगळ्यांना सांगणं, त्याचे डॉक्युमेंट्स गोळा करणं आणि ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं असतं. तर तो दुवा आहे तो आम्ही बनवून आमचे सगळे सहकारी, माझ्या मैत्रिणी, आमचे सगळे कार्यकर्ते भाजपचे सगळे मिळून आम्ही हे काम करत असतो. आणि सगळ्यांची साथ लाभल्यामुळे हा कार्यक्रम आमचा यशस्वी झालेला आहे असं मी इथे अगदी अभिमानाने सांगू इच्छिते. वहीं उन्होंने आगे कहा कि उनका एक ही संकल्प है कि नागरिकों की हर अड़चन को दूर करने के लिए तत्परता के साथ खड़े रहना. संकल्प एवढाच आहे की मी वकिली करत असताना समाजामध्ये जे काही कोणाला अडचण असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी पोहोचावं अशी मला देवाने शक्ती देव आणि त्यांच्या समस्या मी करेन, पूर्ण करून त्यांना त्यांच्या हव्या त्या इच्छा पूर्ण करेन अशा मी आज इथे संकल्प करते. वहीं इस लोक उपयोगी उपक्रम के जरिए प्रभाग के नागरिकों की सेवा करने के लिए संध्या सावंत का सभी ने आभार प्रकट किया और उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी. आज आमच्या भगिनी ॲडव्होकेट संध्या मॅडम ॲडव्होकेट ह्या पूर्ण 12 महिने काम करत असतात. आज त्यांचा सर्व जनतेसमोर आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर हा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस साजरा करीत असताना मॅडमनी या ठिकाणी अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत. एक नेत्र शिबिर आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली लाडकी बहीणचे फॉर्म भरून प्रत्येकाला 3,000 रुपये देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संध्या मॅडमनी खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आत्ता सरकारची एक योजना आलेली 3,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार, त्या योजनेचं सुद्धा आज आमच्या ॲडव्होकेट संध्या मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. इथं मी असं आपल्याला जाहीर करतो. त्याचप्रमाणे अनेक छोटे मोठे कार्यक्रम, सर्व प्रकारचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात काम करीत असतात. त्यांचा वकिली पेशा जरी असला तरी सामाजिक, जसं नाईक साहेब आम्हाला सांगतात का बा समाजाची सेवा करणं हे आपलं एक ध्येयवाक्य आहे, त्याप्रमाणे ते पुढे घेऊन चाललेले आहेत का बा आपल्याला समाजाची सेवा करायची आहे. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण अशा भूमिकेतून आमच्या संध्या मॅडम पुढे चाललेल्या आहेत. इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक व सरकारी जे उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांचं या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ ओळखपत्र असे पुण्य देण्याचे कार्यक्रम या ठिकाणी या संध्या सावंत या सामाजिक कार्यक्रमातून राबवत आहेत. त्याबद्दल त्यांना मी माझ्यातर्फे धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रथम मॅडमचं आजचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा त्यांना. आणि मॅडम वर्षाचे 365 दिवस सगळ्यांसाठी काम करत असतात. कधीही फोन करा, त्या अवेलेबल असतात. आमच्यासारख्या ज्या विधवा स्त्री आहेत त्यांना ज्या योजना अवेलेबल आहेत त्या व्यवस्थित पूर्ण करून देतात, फॉलोअप घेतात आणि वेळोवेळी ज्या ज्या नवीन योजना आलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला त्या सांगत असतात. प्रथम मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळो, कारण आमच्यासारख्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांना नेहमीच त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि सदैव ते आमच्या पाठीशी उभे राहतात. आम्हाला कोणतीही गरज असेल, कधीही मदत लागली तर त्या कधीही आमच्यासाठी धावून येतात. आणि आता जी पेन्शन योजना शासनाने आयोजित केली होती त्याबद्दल त्यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य करून ती योजना आम्हाला त्याचा लाभ दिलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ज्या काही आवश्यक कागदपत्र आहेत, मार्गदर्शन आहे ते सदैव आम्हाला त्या देत असतात. सिनियर सिटीजन आहेत किंवा आमच्यासारख्या विडो आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि जनरेशन ही चांगली असावी यासाठी त्यांनी हे शिबिर ठेवलेलं आहे की ज्याच्यातून प्रत्येक नागरिकाला सुदृढ आयुष्य लाभावं आणि सुदृढ राहावं यासाठी त्यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे.
ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.